नमस्कार मंडळी. प्रत्येक प्रेमकथेची एक सुरुवात असते, पण प्रत्येक सुरुवात प्रेमानेच होते असं नाही. स्वागत आहे प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे प्रत्येक कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करते आणि प्रत्येक कथेचा शेवट काहीतरी नवीन शिकवून जातो. चला तर मग सुरू करूया आजचा भाग. सईने स्क्रीनकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर संभ्रम होता. ती हळूच राजवर्धनकडे वळली. सई म्हणाली, RR हे तुमचे इनिशियल आहे. विहाननेही राजवर्धनकडे पाहिलं. राजवर्धन काही क्षण शांत राहिला. मग तो कम्प्युटरजवळ गेला. तो म्हणाला, पण हे अकाउंट माझं नाही. विहानने लगेच सिस्टीम तपासलं. बॉस, खरंच तुमच्या अकाउंटमधून हा मेसेज गेलेला नाही. सईने सुटकेचा निश्वास सोडला, पण तिच्या चेहऱ्यावरचा प्रश्न कायम होता. मग कोणीतरी मुद्दाम तुमची इनिशियल्स वापरली. राजवर्धन तिच्याकडे पाहत म्हणाला, आणि त्याचा उद्देश एकच होता, आपल्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करणं. सई काही क्षण शांत राहिली. मग अचानक ती हसली. ती म्हणाली, पण ते इतकं सोपं नाही. राजवर्धनने विचारलं, असं का? सई त्याच्याकडे पाहत म्हणाली, कारण आता मला तुमच्यावर संशय घेण्यापेक्षा तुमच्यावर विश्वास ठेवायला जास्त आवडतं. राजवर्धन क्षणभर स्तब्ध झाला. विहानने त्या दोघांकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू आलं. विहान मनातच म्हणाला, बॉस, आता हा मामला बिझनेसपेक्षा पुढे गेला आहे. तेवढ्यात सईचा फोन वाजला. ती कॉल घेते. समोरून काहीतरी ऐकल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचे भाव गंभीर झाले. सई म्हणाली, काय? आजच? ती काही क्षण शांत राहिली. मग फोन ठेवला. राजवर्धनने विचारलं, काय झालं? सईने त्याच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, आज संध्याकाळी एका मोठ्या इन्व्हेस्टरची प्रायव्हेट मीटिंग आहे आणि त्या मीटिंगमध्ये माझी उपस्थिती अनिवार्य आहे. राजवर्धनने मान हलवली. मग आपण जाऊ, तो म्हणाला. पण सईने लगेच सांगितलं, एक प्रॉब्लेम आहे. काय? राजवर्धनने विचारलं. सई काही क्षण गप्प राहिली. मग म्हणाली, त्या मीटिंगमध्ये फक्त कंपनीचे डायरेक्टर्स आणि त्यांचे स्पाउसेस येणार आहेत. विहानने डोळे मोठे केले. राजवर्धन सईकडे पाहत राहिला. सईने त्याच्याकडे पाहत हळू आवाजात म्हटलं, आणि मला एकटीला एंट्री मिळणार नाही. काही क्षण शांतता पसरली. विहानच्या चेहऱ्यावर हसू आलं. तो राजवर्धनकडे पाहत म्हणाला, बॉस. राजवर्धनने त्याच्याकडे पाहिलं. काहीही बोलू नकोस, तो म्हणाला. पण सईने राजवर्धनकडे पाहत शांतपणे विचारलं, मग? राजवर्धन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग त्याने अतिशय शांतपणे उत्तर दिलं, एका दिवसासाठी मला तुमचा हजबंड बनावं लागेल. सईचे डोळे मोठे झाले. विहानने लगेच चेहरा दुसरीकडे वळवला, कारण त्याला हसू आवरत नव्हतं. सई म्हणाली, काय? राजवर्धन हसत म्हणाला, तुम्ही ऐकलत ना, मला तुमच्यासोबत त्या मीटिंगमध्ये जायचं आहे. सई त्याच्याकडे पाहत राहिली. ती पुढे म्हणाली, पण तुम्ही माझे हजबंड नाही. राजवर्धनच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आलं. तो म्हणाला, हो, ते मला माहीत आहे. तो थोडा जवळ येत म्हणाला, पण एका दिवसासाठी आपण तसं प्रिटेंड करू शकतो. सईची नजर त्याच्या नजरेत अडकली. काही क्षण दोघेही काहीच बोलले नाहीत. विहानने वातावरण हलकं करण्यासाठी खाकरत विचारलं, बॉस, मग मी ड्रायव्हर म्हणून येऊ का? राजवर्धनने त्याच्याकडे पाहिलं. तो तो म्हणाला, तू बाहेरच थांब. विहान म्हणाला, पण बॉस, मला हा ऐतिहासिक क्षण. राजवर्धनने त्याला मध्येच थांबवलं. विहान तोंड वाकडं करत म्हणाला, येस बॉस. सईला हसू आवरलं नाही. राजवर्धनने तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून त्याच्याही चेहऱ्यावर हसू आलं. संध्याकाळ झाली होती. सई तयार होऊन बाहेर आली. राजवर्धन तिचीच वाट पाहत उभा होता. सईला पाहताच तो काही क्षण शांत झाला. सईने विचारलं, काय झालं? राजवर्धनने नजर न हटवताच उत्तर दिलं, काही नाही. मग हलकंसं हसत म्हणाला, फक्त आजची मीटिंग कठीण जाणार आहे. सईने भुवया उंचावल्या. पण का? राजवर्धन तिच्याकडे पाहत म्हणाला, कारण आज पहिल्यांदा तुम्हाला माझी पत्नी असल्याचं नाटक करावं लागणार आहे. तो क्षणभर थांबला. मग पुढे म्हणाला, आणि मला भीती आहे की ते नाटक माझ्यासाठी नाटक राहणार नाही. सईच्या चेहऱ्यावरचं हसू थांबलं आणि तिच्या हृदयाची धडधड मात्र वाढली. राजवर्धन शांतपणे पुढे निघून गेला. सई मात्र काही क्षण त्याच्याकडेच पाहत राहिली. तिच्या मनात एकच विचार होता, त्याला खरंच काय म्हणायचं होतं? आणि पुढच्याच क्षणी तिने स्वतःच्या चेहऱ्यावर हात ठेवला.
कारण पहिल्यांदाच तिला जाणवलं होतं राजवर्धनसोबत एका दिवसासाठी पत्नी असल्याचं नाटक करणं कदाचित तिच्यासाठीही फक्त नाटक राहणार नव्हतं. काही वेळातच राजवर्धनची कार त्या एक्सक्लुझिव्ह बिझनेस व्हेन्यूच्या दिशेने निघाली. मागच्या सीटवर सई आणि राजवर्धन बसले होते. दोघांमध्ये एक वेगळीच शांतता होती. सईने शेवटी ती शांतता तोडली. ती म्हणाली, "एक गोष्ट विचारू?" राजवर्धन म्हणाला, "विचारा." "आपण खरंच हजबंड वाईफ असल्यासारखं बिहेव करणार आहोत?" राजवर्धनने सईकडे पाहिलं. तो म्हणाला, "हो." "म्हणजे?" सई म्हणाली. राजवर्धन लगेच म्हणाला, "तुम्ही मला राजवर्धन म्हणणार नाही." सईने आश्चर्याने विचारलं, "मग?" तो हसला, "आज तुमच्यासाठी मी फक्त राज." सई हसली. ती म्हणाली, "आणि तुम्ही मला?" राजवर्धन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग म्हणाला, "सई." सई लगेच म्हणाली, ते तर तुम्ही नेहमीच म्हणता." राजवर्धनच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. "आज मात्र ते नाव थोडं वेगळं वाटेल." तो म्हणाला. काही वेळातच कार व्हेन्यूमध्ये पोहोचली. दोघेही कारमधून खाली उतरले. एंट्रन्सवर काही बिझनेस पर्सनॅलिटीज आधीच उभ्या होत्या. एका सिनियर इन्व्हेस्टरने सईकडे पाहिलं. तो हसला. "मिसेस राठोड." तो म्हणाला. सई क्षणभर थांबली. तिने राजवर्धनकडे पाहिलं. राजवर्धनने तिच्याकडे हात पुढे केला. सईने काही क्षण त्या हाताकडे पाहिलं आणि मग त्याचा हात धरला. दोघेही आत गेले. राजवर्धनच्या हाताची ऊब सईला जाणवत होती. तिच्या मनात नकळत एक विचार आला, हे नातं खोटं आहे, मग ही भावना इतकी खरी का वाटते? काही वेळात मीटिंग सुरू झाली. सईने बिझनेस प्रेझेंटेशन समोर ठेवलं. एका इन्व्हेस्टरने प्रपोजलवर प्रश्न विचारला. सईने प्रत्येक प्रश्नाचं शांतपणे आणि अचूक उत्तर दिलं. राजवर्धन एकटक तिच्याकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर अभिमान स्पष्ट दिसत होता. एक सिनियर बिझनेसमॅन हसत म्हणाला, "राजवर्धन, तुम्ही खरंच लकी आहात." सईने त्याच्याकडे पाहिलं. राजवर्धनने काही क्षण सईकडे पाहिलं. मग म्हणाला, "हो." सईच्या चेहऱ्यावर हलकी लाली आली. मीटिंगनंतर एक तरुण बिझनेसमॅन सईजवळ आला. "मिसेस राठोड, तुमचा बिझनेस ॲनालिसिस खूपच इम्प्रेसिव्ह होता." तो म्हणाला. सई म्हणाली, "थँक यू." तो व्यक्ती पुढे म्हणाला, "तुमच्यासोबत इंडिपेंडंट प्रोजेक्टवर काम करायला मला नक्की आवडेल." सईने प्रोफेशनल पद्धतीने उत्तर दिलं. "आपण उद्या डिटेल्स डिस्कस करू शकतो." तो हसला, "शुअर." राजवर्धन काही अंतरावरून हे सगळं पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र बदलले होते. सई त्याच्या जवळ आली. ती म्हणाली, "काय झालं?" राजवर्धन म्हणाला, "काही नाही." सईने त्याच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, "पण तुमचा चेहरा काहीतरी वेगळंच सांगतोय." राजवर्धन काहीच बोलला नाही. सईने हलकंसं हसत विचारलं, "तुम्हाला जेलसी होते का?" राजवर्धन तिच्याकडे पाहत राहिला. काही क्षणांनी तो तिच्या जवळ आला. "होत असेल तर?" सईच्या चेहऱ्यावरचं हसू थांबलं. दोघांची नजर भिडली. राजवर्धन पुढे म्हणाला, "आज आपण फक्त नाटक करतोय, हे मला आठवतंय." तो थोडा थांबला. "पण तुम्ही दुसऱ्या कोणासोबत इतक्या सहज हसता तेव्हा?" त्याने वाक्य अर्धवट सोडलं. सईने हळू आवाजात विचारलं, "तेव्हा काय?" राजवर्धन तिच्याकडे पाहत म्हणाला, "तेव्हा मला स्वतःवर राग येतो." सईच्या हृदयाची धडधड आणखी वाढली. तेवढ्यात तोच इन्व्हेस्टर पुन्हा त्यांच्या दिशेने आला. "मिसेस राठोड, वन लास्ट थिंग." सई त्याच्याकडे वळली. तो म्हणाला, "तुमच्या हजबंडना सांगा, तुमच्यासारखी बिझनेस पार्टनर मिळणं ही त्यांची सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे." सईने हसत राजवर्धनकडे पाहिलं. राजवर्धन मात्र तिच्याकडेच एकटक पाहत होता. तो हळू आवाजात म्हणाला, "अचिव्हमेंट नाही." सईने विचारलं, "मग काय?" राजवर्धन तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, "नशीब." सई पुढे काहीच बोलली नाही. व्हेन्यूच्या बाहेर येत असताना सईचा पाय अचानक अडखळला. राजवर्धनने तिला लगेच पकडलं. ती त्याच्या अगदी जवळ आली. दोघेही काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. सई हळू आवाजात म्हणाली, "राजवर्धन, आजचं नाटक संपल्यावर." ती थांबली. मग म्हणाली, "आपण पुन्हा पूर्वीसारखे होऊ शकू?" राजवर्धनच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. त्याने तिचा हात सोडला नाही. तो म्हणाला, "मला माहीत नाही." सईने त्याच्याकडे पाहिलं. राजवर्धन हळू आवाजात म्हणाला, "कारण मला वाटतंय
तो देखील थांबला. आज जे खोटं म्हणून सुरू झालं त्याची नजर सईच्या डोळ्यात स्थिरावली. ते माझ्यासाठी खरं होत चाललंय. त्याचं बोलणं ऐकून सईच्या डोळ्यात नकळत अश्रू तरळले आणि ती काही बोलणार तेवढ्यात विहानचा फोन आला. विहान म्हणाला, बॉस. विहानचा फोन आला. राजवर्धनने फोन उचलला. विहान म्हणाला, बॉस. बोल. विहानचा आवाज गंभीर होता. बॉस, एक प्रॉब्लेम आहे. परांजपे ग्रुपच्या अकाउंटमधून आत्ताच एक मोठा पैसा ट्रान्स्फर झालाय. राजवर्धनच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. कुठे? त्याने विचारलं. विहान काही सेकंद शांत राहिला. मग म्हणाला, ज्या अकाउंटमध्ये पैसे गेले ते अकाउंट तुमच्या नावावर आहे बॉस. राजवर्धन स्तब्ध झाला. सईने त्याच्याकडे पाहिलं. विहानच्या त्या शब्दांनी काही क्षण सगळं स्तब्ध झालं होतं. राजवर्धनच्या हातातला फोन खाली पडला. सई त्याच्याकडेच पाहत होती. तिच्या डोळ्यात प्रश्न होता पण संशय नव्हता. राजवर्धन म्हणाला, माझ्या नावावर? विहान म्हणाला, हो बॉस, आणि ट्रान्झॅक्शन आत्ताच झाले. राजवर्धनने लगेच विचारलं, किती रक्कम? विहानने आकडा सांगितला. सईच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. राजवर्धनने लगेच आपला फोन उचलला आणि तो तपासला. मी हा ट्रान्झॅक्शन केलेलाच नाही, तो म्हणाला. विहान म्हणाला, मला माहीत आहे बॉस, पण सिस्टीममध्ये ऑथरायझेशन तुमचंच दाखवते. राजवर्धन काही क्षण शांत राहिला. मग त्याने सईकडे पाहिलं. तुम्हाला काय वाटतं? सई त्याच्याकडे सरळ पाहत म्हणाली, मला तुमच्यावर विश्वास आहे. राजवर्धनच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. इतक्या सहज? तो म्हणाला. सईने शांतपणे उत्तर दिलं, कारण ज्याने मला काल रात्री वाचवलं, ज्याने आज माझ्यासाठी इतकं केलं, तो माझ्या मागे असा खेळ खेळेल असं मला वाटत नाही. राजवर्धन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. धन्यवाद, तो म्हणाला. सईने हळूच विचारलं, कशासाठी? माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी, तो म्हणाला. विहानने पुन्हा लॅपटॉप उघडला. तो म्हणाला, बॉस, ट्रान्झॅक्शनच्या आधी एक इनक्रिप्टेड फाईल ॲक्सेस झाली आहे. राजवर्धनने विचारलं, कोणी केली? विहान काही सेकंद सिस्टीम तपासत राहिला. युजर आय डी ॲनोनायमाऊस आहे. सई लगेच म्हणाली, ॲनोनायमाऊस युजर? नाही, कोणीतरी आपली ओळख लपवली आहे. राजवर्धनने तिच्याकडे पाहिलं. म्हणजे? सईने लॅपटॉपकडे पाहत सांगितलं, ज्याला कंपनीच्या इंटरनल सिस्टीमची माहिती आहे त्याच व्यक्तीला तुमच्या अकाउंटचा ॲक्सेस मिळाला. विहान म्हणाला, म्हणजे आपल्यातलाच कुणीतरी? सईने मान हलवली. बहुधा, राजवर्धनने शांतपणे सांगितलं. मग बाहेरचा माणूस शोधण्याआधी आपल्या घरातला माणूस शोधावा लागेल. काही वेळाने सई आणि राजवर्धन व्हेन्यूच्या बाहेर आले. रात्र झाली होती. विहान काही अंतरावर फोनवर बोलत होता. सई मात्र शांत उभी होती. राजवर्धन तिच्या जवळ आला. तो म्हणाला, तुम्ही खरंच माझ्यावर इतका विश्वास ठेवता? सईने त्याच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, हो, पण का? सई काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, कारण तुम्ही कधीही मला माझ्या कमकुवत क्षणी एकटं सोडलं नाही. राजवर्धन तिच्याकडे पाहत राहिला. ती पुढे म्हणाली, आणि आज मला समजलं, विश्वास म्हणजे प्रत्येक गोष्टीचं उत्तर माहीत असणं नाही. समोरचा चुकीचा नसतो यावर मनापासून विश्वास असणं. राजवर्धनच्या डोळ्यात भावना दाटल्या. तो हळू आवाजात म्हणाला, सई? ती त्याच्याकडे पाहते. तो म्हणाला, तुम्ही माझ्यासाठी खूप खास होत चाललात. सईच्या चेहऱ्यावर हलकी लाली पसरली, पण ती काहीच बोलली नाही. तेवढ्यात तिच्या फोनवर नोटिफिकेशन आलं. सईने फोन पाहिला. एक फोटो आला होता. ती काही क्षण तो फोटो पाहत राहिली. राजवर्धनने विचारलं, काय झालं? सईने फोन त्याच्या समोर धरला. फोटोमध्ये राजवर्धनच्या ऑफिसमधील एक व्यक्ती रात्री एका अनोळखी व्यक्तीसोबत भेटताना दिसत होती. सईने हळू आवाजात विचारलं, हा तुमच्या कंपनीमधला आहे ना? राजवर्धनने फोटो पाहिला. त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. हो, पण तो इथे काय करतोय? राजवर्धनने तो फोटो पुन्हा पाहिला. मला माहीत नाही. सईने त्याच्याकडे पाहिलं. मग शोधूया? राजवर्धन तिच्याकडे पाहून हसला. तुम्ही प्रत्येक वेळी माझ्या आधी निर्णय घेता, सई हसत म्हणाली. कारण तुम्ही माझ्यासोबत आहात ना? राजवर्धन काही क्षण तिच्याकडेच पाहत राहिला.
मग म्हटला, प्रत्येक वेळी. तोच विहान धावत त्यांच्याकडे आला. विहान म्हणाला, बॉस. राजवर्धनने वळून पाहिलं. आता काय? विहानने फोन पुढे केला. मी ट्रान्झॅक्शनचा डेस्टिनेशन अकाउंट शोधला. सई आणि राजवर्धन दोघांनी स्क्रीनकडे पाहिलं. विहान म्हणाला, पैसे ज्या अकाउंटमधून गेलेत तो थांबला. तो अकाउंट आपल्या दोघांच्या बिझनेस हिस्ट्रीशी जोडलेला आहे. राजवर्धनने विचारलं, कोणाचं आहे? विहानने स्क्रीनवर नाव दाखवलं. सईच्या चेहऱ्यावर अचानक धक्का उमटला, कारण त्या अकाउंटचं नाव होतं समर परांजपे. सईच्या डोळ्यात पाणी आलं. पण माझे डॅड तर हॉस्पिटलमध्ये आहेत. राजवर्धन तिच्या जवळ आला. सईने त्याच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, मग त्यांच्या अकाउंटमधून पैसे ट्रान्सफर कोणी केले? राजवर्धनने सईचा हात हलकेच धरला. तो म्हणाला, यावेळी आपण फक्त सत्य शोधणार नाही, हे करणाऱ्या व्यक्तीलाही समोर आणणार आहोत. सईने त्याचा हात घट्ट धरला आणि पहिल्यांदाच तिच्या मनात एक गोष्ट पूर्णपणे स्पष्ट झाली. राजवर्धनवरचा तिचा विश्वास आता फक्त विश्वास राहिलेला नव्हता, त्याचं रूपांतर प्रेमात होत होतं. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. अनोळखीतूचा रोमॅन्टिक आणि रोमांचक प्रवास चुकवायचा नसेल तर प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.